नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. महापालिका इलेक्शन किती जोरदार सुरू आहे ना सध्या तुमच्या आजूबाजूला. या महिन्याची सुरुवात कशी झाली? निष्ठावंत नाराज आहेत. आता या महिन्याच्या मध्यापर्यंत आपण आलोय. काही तासांवर मतदान आहे आणि त्यावेळेस अनेक मंत्री नाराज आहेत, अनेक मंत्री त्रस्त आहेत, रागवलेले आहेत. काही जणांना तुम्हाला कंटाळा आला असेल या निवडणुकांच्या बातम्यांचा, काही जणांना आता उत्कंठा एकदम शिगेला पोहोचली असेल. सगळ्या राजकीय पक्षांनी आपापले पत्ते आता ओपन केलेले आहेत. हुकमी एक्के काय आहेत प्रत्येकाचे हे तुम्हाला कळले असतील. हे सगळं असताना ना नेमकं मतदारांच्या मनात काय आहे याविषयी आपण पत्रकार प्रशांत कदम यांच्याशी चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत आपण. कारण त्यांनी आता ग्राउंड लेवलला खूप ही निवडणूक पाहिली. मुंबईमध्ये, कोल्हापूरमध्ये पण ते होते. तर बेसिकली मतदार आता काय विचार करतोय? आपण जे सोशल मीडियावर कनेक्टेड असतो एकमेकांना, जे बोलतो तेच खरंच गल्लीबोळातल्या मतदारांच्या मनात आहे का? हे त्यांच्याकडनंच आपल्याला नीट जास्त कळू शकतं. आणि त्याच्यामुळे आपण प्रशांत कदम यांच्याशी कनेक्ट आत्ता होणार आहोत. त्यांचं स्वतःचंही यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर पण त्यांनी खूप ग्राउंड रिपोर्ट्स पोस्ट केलेले आहेत. इतक्यात तुम्ही तेही पाहू शकता. तर प्रशांत सर, तुमचं खूप स्वागत आहे चॅनलवर. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न हाच आहे की लाट दिसतीये का तुम्हाला मुंबईत कुठली एका पक्षाची किंवा एका नेत्याची? खरं तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे एकतर ती इतकी ऐतिहासिक होते आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती कुठलं भविष्य वर्तवणं हे पत्रकारांसाठी फार सध्या अवघड गोष्ट होऊन बसलेलं आहे गेल्या काही निवडणुकांचा पॅटर्न बघता. पण एक दिसतंय की हा संपूर्ण प्रचार जो आहे तो भाजपकडून एकतर हिंदुत्वाच्या नॅरेटिव्ह वरती नेण्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे शिवसेना ठाकरेंचं जे नॅरेटिव्ह आहे ते मराठीचं आहे. मराठी विरुद्ध हिंदुत्व अशा पद्धतीचं हे नॅरेटिव्ह मुंबईमध्ये दिसतंय. आणि मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक का इतकी महत्वाची आहे? एकतर ती 4 वर्षानंतर होतीये. 2022ला ती होणं अपेक्षित होतं, पण मध्यंतरी संपूर्ण महाराष्ट्राचा कारभार हा प्रशासकांच्या हातामध्ये गेलेला होता आणि त्याच्यानंतर आपल्याकडे या स्थानिक निवडणुका इतक्या वर्षानंतर होत आहेत. मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 74,000 कोटी रुपये आहे, की जे काही राज्यांच्या पेक्षा जास्त आहे. म्हणजे सिक्कीम, गोवा आणि त्रिपुरा या 3 राज्यांचं एकत्रित जे बजेट आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त बजेट आहे. देशात दुसरी जी महानगरपालिका आहे याच्यापेक्षा जास्त बजेट कमी असलेली ती दिल्ली महानगरपालिका आणि थेट आकडा 16,000 कोटी. म्हणजे 75,000 कोटी रुपयांचं बजेट ठरवण्याचा अधिकार या 227 नगरसेवकांना मिळणार आहे. आणि हे इतकं मोठं बजेट आपण जे वारंवार म्हणतो ना की ठाकरेंसाठी म्हणजे मुंबई ही किती महत्वाची आहे, पक्ष टिकवण्यासाठी त्यांना मुंबईवरती सत्ता असणं आवश्यक आहे, तर याचं उत्तर जे आहे ते या गणितांमध्ये दडलेलं आहे. आणि हर्षदा, जेव्हापासून शिवसेनेमध्ये इतकं सगळं काही घडलेलं आहे 2022 नंतर, त्यानंतर ही निवडणूक होते. म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, त्याच्यानंतर विधानसभेला परत उलटा निकाल सगळ्या महाराष्ट्रानं बघितला. आणि आता महानगरपालिकेमध्ये नेमकं काय? शिवसेना 1985 पासून मुंबई महानगरपालिकेमध्ये एक, मला वाटतं 92चा फक्त एक अपवाद आहे, 92 ते 97. त्याच्यानंतर सलग त्यांच्याकडे सत्ता राहिलेली आहे आणि या पार्श्वभूमीवरती ते निवडणूक लढत आहेत. मला एक दिसतंय, म्हणजे मी आता जेव्हा मुंबईच्या रस्त्यावरती फिरतोय, जर मी पत्रकारितेमध्ये नसतो तर मला ही निवडणूक महानगरपालिकेची आहे असं वाटलं पण नसतं. इतके होर्डिंग्स मुंबईच्या रस्त्यावरती लागलेले आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये भाजप आणि म्हणजे डिजिटल माध्यमांच्या वरती सुद्धा तुम्ही आता कुठलाही युट्यूबचा व्हिडिओ काढा, काही बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पहिली ऍड जी आहे ती महानगरपालिकेची दिसते. पेपरचे सगळ्या फ्रंट पेजेसमध्ये सगळ्या जाहिराती भरून गेलेल्या आहेत. त्यामुळं रिसोर्सेस जे आहेत ते महाप्रचंड आहेत भाजपकडं आणि त्यांनी अशा ताकदीने यूज केलेले आहेत की जणू काही ही एखादी विधानसभा निवडणूक असावी किंवा लोकसभेची निवडणूक असावी. आता या ताकदीच्या समोर ठाकरेंना टिकायचं आहे. त्यांची एकी झालेली आहे ही त्यातल्या त्यात एक प्रचाराच्या बाजूने जमेची गोष्ट आहे. पण खरोखर केवळ मराठीच्या मुद्द्यावरती त्यांना ही निवडणूक जिंकता येईल का? म्हणजे इथं आम्ही मुंबईतले पत्रकार जी चर्चा करत होतो जेव्हापासून निवडणूक लागलेली होती, आम्ही सगळे हेच म्हणत होतो की ठाकरेंचा प्रचार जो आहे तो ज्या वेगानं सुरू व्हायला पाहिजे होता तो अजून का होत नाहीये. म्हणजे ते शाखांना भेटी देऊ लागले, पण शाखा भेटी हा काही निवडणुकीमध्ये करायचा कार्यक्रम नसतो. या शांततेच्या काळातल्या गोष्टी असतात, तुम्ही आधी पण जाऊन करू शकता. जेव्हा युद्ध सुरू होतं निवडणुकीचं तेव्हा तुमच्या वॉर स्ट्रॅटेजीच असल्या पाहिजेत ना, त्याच पातळीवर तुम्हाला लढावं लागतं. तर या अनुषंगानं थोडासा
कमी प्रचार होतोय का याची चर्चा होती. पण ही कसर जी आहे थोडीफार ती भरून काढली ठाकरेंच्या एका सभेनं, जी शिवाजी पार्कवरती झाली. त्या सभेमध्ये राज ठाकरेंनी जे नॅरेटिव्ह समोर ठेवलेलं आहे, म्हणजे तू पण ती सभा ऐकली असशील मला वाटतं. आणि त्या अर्थानं म्हणजे या संपूर्ण निवडणुकीमधला एक सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो आहे तो त्यांनी उपस्थित केलेला आहे. अदानींची मोनोपॉली आणि त्या निमित्तानं मराठी माणसासमोरचं सध्याचं संकट नेमकं काय आहे हे त्यांनी त्या प्रेझेंटेशन मधून दाखवून दिलं. आणि त्याच्यानंतर एक अशी चर्चा सुरू झाली आहे की कदाचित या निवडणुकीमध्ये मराठी अस्मितेचा एक अंडर करंट जो आहे तो जर कामी आला तर मग काहीतरी वेगळा निकाल येऊ शकतो. कारण माझं पण सुरुवातीचं अनालिसिस असं होतं की कदाचित ही निवडणूक जी आहे ती भाजपला फारशी जड जाणार नाही, इतके सगळे रिसोर्सेस, इतक्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आत्ता जर तू मला विचारशील की म्हणजे अगदी मतदानाला 24 तास उरलेले आहेत त्यावेळी, तर ही निवडणूक तितकी एकतर्फी राहिलेली नाहीये. आणि त्याच्या पाठीमागं अरिथमॅटिक पण आहे. 140 वॉर्ड 227 पैकी असे आहेत की जिथं मराठी बहुसंख्येनं आहेत आणि त्यातले किमान म्हणजे 100 तरी वॉर्ड असे आहेत की जिथं डिसाइडिंग फॅक्टर मराठी मतदार आहे. अशा वेळी जर ठाकरे एकत्र आलेले आहेत या भावनेपोटी जर मतदान झालं तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी तो खूप मोठा सेवर ठरेल. आणि दुसरीकडे मुंबईची डेमोग्राफी जर आपण बघितली तर हे शहर असं आहे की म्हणजे दक्षिण मुंबईमध्ये एक वेगळा क्लास राहतो, पुन्हा मध्य मुंबईमध्ये दादर, परळ, माहीम हा बेल्ट वेगळा आहे, आणि इकडं बोरिवली, त्याच्यानंतर अंधेरी, विलेपार्ले इथे सगळे गुजराती आणि उत्तर भारतीय लोक जे आहेत त्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळं मुंबई अशी एकहाती मिळवणं हे सुद्धा बऱ्याच पक्षांना जमलेलं नाहीये. म्हणजे आपण जर इतिहास बघितला तर 1978 आणि 1992 दोनच वेळा मुंबई महापालिकेमध्ये बहुमताची सत्ता आलेली आहे. 1978 मध्ये जनता पार्टीची आणि 1992 मध्ये काँग्रेसची. त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती आपण ही आत्ताची निवडणूक बघतोय आणि आणि बघावं लागेल नेमकं. तुम्ही म्हणलात ते बरोबर आहे की सायलेंट वोटर असतो. जर मराठी माणसाने ठरवलं सायलेंटली जाऊन मतदान करायचं तर चित्र एकदम पालटू पण शकतं. आणि जसं ह्या सभेत डार्क हॉर्स जर राज ठाकरे ठरले तर एक धक्कादायक निकाल येऊ शकतात, वेगळे निकाल. पण सर, तुम्ही आता ही तिसरी निवडणूक असेल तुमची मुंबई महापालिकेची, पाहताय, कव्हर करताय. 2012 जेव्हा झाली तेव्हा शिवसेना मोठा भाऊ होता, त्या भूमिकेत होता. 2017 भाजपची ताकद 2012च्या तुलनेत वाढलेली होती. आणि आताची निवडणूक तर खरी शिवसेना कुणाची आहे इतपत या लेवलला डिसाइडिंग ठरणारी असू शकते. तर तुम्हाला काय वाटतं की आत्ता ही जी मराठी माणसाच्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न विचारले जातात, तुम्ही आत्ता फिरताय मुंबईत, ही भीती खरंच लोकांच्या मनात आहे का आत्ता? आणि आणि अजून एक याला जोडूनच विचारायचं आहे की उद्या जाऊन जरी शिवसेना सगळ्यात मोठा पक्ष जर ठरला नाही, किंवा राज ठाकरे आणि शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे जरी सगळ्यात मोठे पक्ष ठरले नाहीत, तरी ही जी सहानुभूती आता खूप मोठी क्रिएट झाली आहे या दोन बंधूंच्या आजूबाजूला, ती काही जाणाऱ्यातली नाही असं एकंदरीत चित्र आहे का? मी आजचंच उदाहरण देतो. म्हणजे आज मी सकाळी एका मुलाखतीसाठी घाटकोपरला गेलो होतो आणि येताना जो रिक्षावाला होता तो मला काय सांगत होता, तो होता मराठवाड्यातला. आणि तो कट्टर हिंदुत्ववादी स्वतःला मानतो. तो असं म्हणतो की मी लोकसभेच्या वेळी मोदींना मतदान करतो. आणि जेव्हा मी त्याला उद्याच्या मतदानाबद्दल विचारलं तेव्हा त्याची पहिली रिॲक्शन अशी होती की ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद घ्यायला नको होतं, त्यांनी राजासारखं राहायला पाहिजे होतं. साहेब कसे त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही. तो स्वतः म्हणजे तसा आतून शिवसैनिक वाटत होता, त्यामुळे पटकन बाळासाहेबांच्या बद्दल बोलताना इतकी आत्मीयतेनं बोलला. म्हणजे मला असं वाटलं की कदाचित याची नाराजी उद्धव ठाकरेंच्या वरती आहे. पण जेव्हा मी त्याला पुढचे काही प्रश्न विचारले तेव्हा त्याचं म्हणणं असं होतं की लोकसभेला मोदी, पण मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत, हे सगळं जरी असलं तरी मराठी इथं असला पाहिजे. मोदी जर आले इथं, म्हणजे जो माणूस मोदींना समर्थन करतो तोच असं म्हणतो की जर मोदी मुंबईत आले तर गुजराती महापौर होऊ शकतो. आता ही शक्यता किती खरी आहे खोटी आहे हे वेगळं, पण हे नॅरेटिव्ह या लोकांच्या पर्यंत पोहोचतं. आणि जे लोक लोकसभेला मतदान करतात मोदींना, ते मुंबईसाठी वेगळं मतदान करू शकतात याची ही झलक आहे. आणि अजून एक इंटरेस्टिंग मुद्दा मला वाटतो की एरवी आपण जे महाराष्ट्राचं राजकारण बघतो, प्रत्येक निवडणुकीमध्ये जातीची चर्चा होते
की कुठल्या जातीचं कसं मतदान होईल. इथं काय होतं, मुंबईमध्ये आल्यानंतर प्रत्येक मराठी माणूस जो आहे तो केवळ मुंबईकर आणि त्यातही मध्यमवर्गीय मुंबईकर होतो, हम्म, मराठी हम्म. होतो त्याची ओळख. म्हणजे इथं त्या जातीपातीमध्ये मतदान होत नाही. म्हणजे जे मी पश्चिम महाराष्ट्रामधून आलोय त्यामुळे सांगू शकतो की मला तिथले सगळे पॅटर्न्स माहिती आहेत जातींचे, कशा पद्धतीने कुठल्या पक्षाशी एखादी विशिष्ट जात अटॅच असते. हम्म. इथं मात्र ते पूर्णपणे गायब होऊन जातं आणि हे या शहराचं एक प्रकारे कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याची ती कमाल आहे की इथं आलेला माणूस जो आहे तो जातविरहित एका, कदाचित त्याची जात जी आहे ती मध्यमवर्गीय ही इथं होते. हम्म. कारण या शहराचं जे लाईफस्टाईल आहे, या शहराची जी एकूणच वर्क कल्चर आहे, त्यामुळं ते होत असावं. त्यामुळं हा प्रत्येक माणूस जो महाराष्ट्राच्या विधानसभेला मतदान करतो तो इथं वेगळ्या पॅटर्ननं मतदान करतो. हम्म. म्हणूनच महाराष्ट्राचा निकाल वेगळा आणि मुंबई महापालिकेचा निकाल वेगळा, असं पण बऱ्याच वेळा झालेलं आहे. आता 2012 पासूनच्या पीएमसीचा तू उल्लेख केला, मला 2007 ची पण एक मुंबई महानगरपालिका आठवतीये. आणि त्यावेळी माझी नुकतीच पत्रकारितेमध्ये सुरुवात झालेली होती. 2007लाच एबीपी माझा, म्हणजे तेव्हाचा स्टार माझा आलेलं होतं. आणि ज्यावेळी आम्ही मुंबईत दाखल झालेलो होतो नेमका त्याच वेळी अ, मुंबई महानगरपालिकेचा निकाल लागलेला होता. आणि ती निवडणूक मी का मुद्दाम सांगतोय, कारण एकतर राज ठाकरे फुटून गेल्यानंतरची ती पहिली निवडणूक होती, नारायण राणे फुटलेले होते आणि खूप मोठं चॅलेंज उद्धव ठाकरेंच्या समोर होतं. आणि मला अजूनही आठवतंय, मी ऑफिसला जाताना सामनाचं तेव्हा जे एक जास्त टॅब्लॉइड असायचं, त्याच्यामध्ये ती हेडलाईन आली होती निकालाच्या दिवशी, बोलणाऱ्या मुंबई कोणाची. आता हे सगळे शब्द जे आहेत ते केवळ सामनामध्येच येऊ शकतात आणि त्या अर्थानं ती निवडणूक जी आहे ती मला खूप चांगली आठवते. आता नंतर 2012-17 आणि आत्ताची 2026 या तीनही निवडणुका वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये झालेल्या आहेत. 2012ला तर काही प्रश्न नव्हता, शिवसेना भाजप एकत्रित होते. 2017ला पहिल्यांदा एक छोटी टेस्ट जी आहे ती उद्धव ठाकरेंची झाली, कारण त्यावेळी भाजप पहिल्यांदा स्वबळावरती लढला. आणि बऱ्याच लोकांना कदाचित हे लक्षात येत नसेल, भाजपची मुंबईतली ताकद बीएमसीतली ही त्या अर्थानं फार कमी आहे. ती 2012 पर्यंत 30-31 हा त्यांचा 31 सर्वोत्तम होतं परफॉर्मन्स येस. होता. आणि जेव्हा ते वेगळे लढले तेव्हा ते अचानक 82 वर गेलं. 82 वरती हो. पोहोचले. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पेक्षा केवळ 2 जागा कमी. आणि तो जो सगळा त्यांचा गेन होता तो कोणाच्या अगेन्स्ट होता, तर साहजिक आहे काँग्रेसच्या अगेन्स्ट होता, कारण काँग्रेसचा ग्राफ पूर्णपणे खाली आला. हम्म. म्हणजे उत्तर भारतीय, त्याच्यानंतर गुजराती हे सगळे मतदार जे आहेत ते भाजपकडे या निवडणुकीपासून यायला लागले. अर्थातच मोदींचा उदय आणि बाकी सगळी कारणं त्याला आहेत. पण त्यावेळी असं झालेलं होतं की भाजपनं महापौर पदामध्ये फार इंटरेस्ट घेतला नाही, कारण राज्याचं राजकारण त्यांना सांभाळायचं होतं. आणि आता सुद्धा या निवडणुकीमध्ये अजून एक गोष्ट फार महत्वाची आहे. आता जेव्हा आपण या महापालिकेबद्दल बोलतोय, मुंबईबद्दल बोलतोय, त्यावेळी तिकडं ठाणे पट्ट्यामध्ये भाजप आणि शिंदेची अक्षरशः मारामारी चाललेली आहे. हो. म्हणजे एकनाथ शिंदेना तिथं कसं रोखता येईल याच्यासाठी दुसरा तिसरा कुठला पक्ष लढत नाहीये, हम्म. भाजप लढतोय. आणि नेते सुद्धा खासगीमध्ये सांगतातच की या निवडणुकीनंतर बऱ्याच राजकीय गोष्टी राज्य पातळीवर पण बऱ्याच बदलू शकणार आहेत. बरोबर. आणि त्या अर्थानं म्हणजे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं सुद्धा या प्रचारामध्ये फारसा रस घेतलेला नाहीये. खरं तर भाजपसाठी कुठलीही निवडणूक ही फार मोठी निवडणूक असते. त्याच्यामध्ये सगळी ताकद ते पणाला लावतात. म्हणजे हैदराबाद महानगरपालिकेची निवडणूक झाली होती, तर त्याच्यामध्ये अमित शहा, जे पी नड्डा, योगी आदित्यनाथ सगळे प्रचारामध्ये उतरलेले होते. पंतप्रधान मोदींचा थेट प्रचार नसला तरी त्यांचा एक सरकारी कार्यक्रम त्याला लागूनच आयोजित करण्यात आलेला होता तिथे. इथं मात्र सामसूम आहे, इथं कोणी फिरकलेलं नाहीये. तर हे नेमकं काय आहे? म्हणजे हे पूर्णपणे फडणवीसांच्या हातामध्ये दिलेलं आहे का, की तुम्ही काय ते ठरवा? हे असं होणं हे थोडंसं म्हणजे खूप आश्चर्याची गोष्ट आहे, की भाजप केंद्रीय नेतृत्व या निवडणुकीपासून थोडंसं लांब असणं. हम्म. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक म्हणजे राज्याच्या राजकारणाला नक्कीच कलाटणी देणार आहे. आपण असं नेहमी म्हणतो, प्रत्येक निवडणूक कलाटणी देणारी वगैरे, पण खरं सांगतो म्हणजे की ही निवडणूक, याचा निकाल जो आहे याच्यातनं समीकरणं जी आहेत ती बरीच बदलणार आहेत. आणि एका अर्थानं म्हणजे या निवडणुकीत काय झालेलं नाहीये, म्हणजे ज्या पद्धतीच्या आघाड्या, ज्या पद्धतीची युती आपण बघतोय, म्हणजे एकच गोष्ट व्हायची राहिलेली होती, भाजप आणि काँग्रेस सोबत येणं, भाजप आणि एमआयएम, ते सुद्धा या निवडणुकीमध्ये झालेलं आहे. म्हणजे आता कुणी कुणासोबत याचा कसलाच विचार आता मतदारांनी करायचा नाही बहुधा, असं
महाराष्ट्राचं राजकारण झालंय. सर, तुम्ही कोल्हापुरात पण गेला होतात, तर आता जो आपण मराठीचा मुद्दा आणि हे म्हणतोय, अर्थात तितक्या तीव्रतेने तो इतर शहरांमध्ये नाही दिसणार, कारण तेवढे परप्रांतीय तिथे दिसणार नाहीत, पण तरी एक मराठी अस्मिता, मी मराठी म्हणून वोट केलं पाहिजे आणि मग तो सांगणारा पक्ष कुठला, असं एक कुठे जे नॅरेटिव्ह आहे ते तुम्हाला तिथे दिसलं का पश्चिम महाराष्ट्रात, का ते फक्त मुंबईपुरतंच मर्यादित राहिलं? पण नाही, खरं तर 29 महानगरपालिकांची निवडणूक होतीये महाराष्ट्रामध्ये, पण सर्वाधिक चर्चा मुंबईचीच होतीये. काही महापालिकांचे निकाल वेगवेगळ्या अर्थांनी महत्वाचे असतील, जसं की ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे स्वतःचा गड टिकवू शकतील का, नागपूरमध्ये भाजपच्या समोर आव्हान आहे, तिथं काँग्रेस पण चांगली फाईट देत आहे, तिथं काय होतंय, काँग्रेस नेमकं कुठल्या महानगरपालिकामध्ये सत्ता टिकवू शकेल 29 पैकी. आता कोल्हापूरचा तो उल्लेख केला तर कोल्हापूर आणि लातूर तिथे काँग्रेसचे दोन्ही स्थानिक नेते जे आहेत, तिकडे सतेज पाटील, इकडे अमित देशमुख, हे लढत देत आहेत. आणि कोल्हापूरमध्ये काय झालंय, विधानसभेचा निकाल जो आलेला होता, 10 पैकी 10 आमदार महायुतीचे निवडून आलेले आहेत. अशा वेळी काँग्रेस तिथून जवळपास विधानसभेत गायब झालेली आहे. गोकुळची निवडणूक समोरच्या गटानं जिंकलेली आहे, महाडिक आणि इतर. त्यामुळं काँग्रेस समोरचं आव्हान जे आहे ते फार मोठं आहे. आणि त्या अर्थानं तिथली निवडणूक म्हणजे संभाजी भिडे आणि त्यांचं जे एक हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह आहे ते कोल्हापूर, सातारा, सांगली या पट्ट्यामध्ये जास्त ते फिरवताना दिसतात. आणि हिंदुत्ववाद्यांचे जे मोर्चे सुरू झालेले होते, जन आक्रोश मोर्चा वगैरे, त्याची सुरुवात सुद्धा त्यांनी कोल्हापूरपासून केलेली होती. आणि या अर्थानं महापालिकेची सत्ता म्हणजे सतेज पाटलांसाठीचं आव्हान खूप मोठं आहे, कारण एक म्हणजे विधानसभेचा पराभव तर आहेच, पण सोबत महानगरपालिका नाही टिकली तर पुन्हा तिथल्या स्थानिक राजकारणामध्ये त्यांना आपलं वर्चस्व टिकवणं हे जे आहे ते अवघड होणार आहे. आणि इतरही ज्या महानगरपालिका आहेत, आता नवी मुंबई आहे, त्याच्यानंतर कल्याण डोंबिवली आहे, या पट्ट्यामध्ये सुद्धा फार परप्रांतीय मतदार आहेत. नवी मुंबईमध्ये आपण जर बघितलं तर मुंबईच्या तुलनेमध्ये आता इथली सुद्धा सगळी डेमोग्राफी जी आहे ती बदलत चाललेली आहे. त्या अर्थानं म्हणजे मुद्दे येत आहेत, पण मला वाटतं की चर्चा माध्यमांच्या मध्ये मुंबई इतकी त्या सगळ्याची होताना दिसत नाही. आपण परत मुंबईचा विचार केला तर तुम्हाला वाटतं की शिंदे एकत्र असल्यामुळे मुंबईमध्ये मराठी मतं डिवाइड होऊ शकतात का? भाजपला उलटा त्यांचा म्हणजे त्यांच्या नॅरेटिव्ह सेट करताना शिंदे बरोबर असल्याचा उलटा भाजपला ताप होऊ शकतो? याच्यामध्ये ना आपण मुळात ही युती फॉर्म कशी झाली याचा जर घटनाक्रम बघितला ना तर एक लक्षात येतं की सुरुवातीला असं वाटत होतं की कदाचित भाजप स्वतंत्र पण लढू शकेल, पण ते अगदी महिनाभरापूर्वी नाही झालं. रवींद्र चव्हाण दिल्लीमध्ये गेले आणि तिथं अमित शहांसोबत भेटीगाठी झाल्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं, बरं ते सांगताना सुद्धा त्यांचा शब्द फार विशिष्ट होता की पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार मुंबई आणि ठाण्यामध्ये आम्ही एकनाथ शिंदेना सोबत घेतोय. आता याच्यामध्ये अजित पवार तर गायबच आहेत, म्हणजे त्यांना तर भाजपनं पूर्णपणे बाजूलाच केलेलं आहे आणि स्वतः सांगितलेलं आहे की आमची त्यांच्यासोबत युती होणार नाही. पण शिंदेसोबतची युती सुद्धा स्थानिक नेत्यांच्या पेक्षा दिल्लीच्या सांगण्यानुसार झालेली आहे. आणि एक आकडा खूप महत्वाचा आहे, शिंदेच्याकडं उद्धव ठाकरेंचे जे विद्यमान नगरसेवक होते 82-84 नंतर आकडा तो 90 पर्यंत पोहोचलेला होता, त्यातले जवळपास 54 विद्यमान नगरसेवक हे शिंदेच्या सोबत आहेत. आता त्यातले जे रिसोर्सफुल आहेत, ज्यांचं नेटवर्क आहे ग्राउंडवरती, ज्यांना फार या सगळ्या बाकीच्या प्रचारांचा फरक पडत नाही, ते किती निवडून येतात याच्यावरती फार महत्व असणार आहे. शिंदेना जागा सुद्धा भरपूर दिलेल्या आहेत भाजपनं, 90 जागा वाटपामध्ये त्यांना मिळालेल्या आहेत. आणि एक नक्की आहे की मराठीच्या या मुद्द्यावरती वाटेकरी 3 आहेत. भाजप पण आहे थोडा बहुत, शिंदे आहेत आणि परत ठाकरे तर एकत्रित आहेत. म्हणजे मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेची मतं जी आहे ती साधारणपणे 7% होती, उद्धव ठाकरेंची 23% होती. ठाकरेंसाठी तर माझं म्हणणं असं आहे की जर त्यांना खरोखर ही निवडणूक जिंकायची असेल तर केवळ आणि केवळ मराठी मतदार त्यांनी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट केले, व्यवस्थित तिथं मॅनेजमेंट केलं तरी सुद्धा ते बऱ्यापैकी यशस्वी होऊ शकतात. फक्त त्याच्यासाठी हे पोलरायझेशन खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागेल, त्याच्यासाठी एक वेव्ह लागेल, त्याच्यासाठी एक मुद्दा असा लागेल की ज्याच्यामुळे लोक घराबाहेर पडून मतदान करतील. तो क्रिएट झालेला आहे का या निवडणुकीमध्ये, हा प्रश्न आहे. आता अदानींच्या मुद्द्याबद्दलची चर्चा आपण करतोय, बोलतोय, पण अनेकदा असं असतं की सोशल मीडियावरती ज्या चर्चा होतात त्यातले ग्राउंडवरती किती मुद्दे, करेक्ट. हा
ते झिरपते की नाही याच्यावरती सगळा निकाल अवलंबून असेल. करेक्ट सर. अगदी बरोबर आहे की आता काही तासांवर निवडणुका आल्यात. मतदारांना भीती खरी कुठली आहे आपल्याला समोर आयुष्यात आणि बागुलबुवा कशाचा निर्माण केला जातोय यातला फरक कळण्यासाठी आता एक शेवटचे काही तास, अर्थात मतदार शहाणा असतो त्यामुळे आता उद्या काय होईल, कुणाला मत जाईल आणि परवा लगेच त्याचे निकाल पण येत आहेत. आणि एक नक्की आहे की राज्याच्या राजकारणावर याचे दूरगामी परिणाम नक्की होतील. अगदी शेवटचा प्रश्न म्हणजे आत्ता शेवटच्या दिवशी प्रचारात अजित पवार यांनी सिंचन घोटाळ्याला तोडीस तोड उत्तर देत 100 कोटींचा विषय बाहेर काढलाय. ती जी फाईल महाराष्ट्राला बहाल झाली आहे शेवटच्या दिवशी, त्या फाईलबाबत पुढे काही चर्चा होईल असं वाटतं का तुम्हाला राज्याच्या राजकारणात? नाही, म्हणजे ज्यावेळी प्रचार संपतो त्याच्यानंतर पुण्यातल्या अजित पवारांच्या पक्षासाठी काम करणाऱ्या डिझाईन बॉक्स या संस्थेच्या कार्यालयामध्ये क्राईम ब्रांच पोहोचते आणि चौकशी होते. मला वाटतं हे म्हणजे आता महाराष्ट्राचं राजकारण इतकं बाष्कळ झालेलं आहे, लोकांना इतके ते गृहीत धरायला लागलेले आहेत. हे सगळं लुटूपुटूची लढाई आहे. म्हणजे तिथं पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आमची लढाई खरी आहे हे त्यांना जनतेसमोर दाखवायचं आहे. कारण त्याच्याशिवाय त्यांचा मतदार जो आहे तो अग्रेसिव्ह होणार नाही, त्याच्याशिवाय त्यांच्यामध्ये मतं जी आहेत ती व्यवस्थित वाटली जाणार नाहीत. आणि म्हणून हे चालू आहे. जर कार्यालयावरती छापाच टाकायचा तर मुंबईतल्या का नाही टाकला? पुणे आणि पिंपरी चिंचवड जिथं ती निवडणूक दोघांमध्ये चालू आहे बरोबर तिथेच छापा पडतो. बरं, दुसरीकडे तुम्हाला तुमच्या हातामध्ये गृह मंत्रालय आहे, भाजपच्या फडणवीसांच्या हातामध्ये. डिझाईन बॉक्स कशाला? अजित पवारांच्या इतर सगळ्या रिसोर्सेसची सुद्धा तुम्ही चौकशी करू शकता. डिझाईन बॉक्स तर केवळ इलेक्शन मॅनेजमेंटचं काम करणार आहे, त्यांच्याकडे अशी काय कागदपत्र असणार आहेत? त्यामुळं मला वाटतं ही सगळी लुटूपुटीची लढाई आहे आणि वाटेल ते चालू आहे. म्हणजे खरं तर ही निवडणूक बघितल्यानंतर म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातला विवेकी मतदार जो आहे तो या सगळ्याला कंटाळलेला असेल, उभं आली असेल त्याला, हे आजूबाजूला जे चालू आहे ते बघून. म्हणजे साध्या साध्या नगरपालिकेमध्ये 15-15 हजार रुपये रेट चालू आहे एका मताचा. त्या नगरपालिकेचं बजेट किती, ते निवडून आल्यानंतर हे नगरसेवक कुठून वसूल करणार आहेत, हे सगळे प्रश्न कुणाला पडतायत का? त्याच्यानंतर एखाद्या महानगरपालिकेसाठी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये यंत्रणा वापरणं प्रचाराची, म्हणजे आत्ता हर्षदा जर तू बघितलंस तर महाराष्ट्राचं सगळं मंत्रिमंडळ हे गेल्या 2 महिन्यांपासून आचारसंहितेमध्ये व्यस्त आहे. आधी नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, आता महानगरपालिका, मग आता जिल्हा परिषद पण लागलीये. म्हणजे 3 महिने यांना दुसरं काम नाहीये, फक्त निवडणुका लढायच्या आहेत. याच काळामध्ये मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, त्यांच्यापर्यंत मदत पोहोचलीये की नाही, बाकीचे प्रश्न असतात, त्याच्याबद्दल सरकार काय करतंय हे कुणालाही पडलेलं नाही. म्हणजे अगदी बिबटे पण गायब झालेले आहेत. बिबट्यांना पण कळलंय का माहिती नाही की निवडणूक आल्यापासून त्याही बातम्या बंद झालेल्या आहेत. तर हे सगळं काय चाललंय? म्हणजे निवडणूक जी आहे ती त्या लेवलची त्या पद्धतीने लढणं हे लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे, पण ते आपल्याकडे होताना दिसत नाहीये. आणि त्यामुळं मला असं वाटतं की आता मतदार मुंबईतला विशेषतः दोन्ही बाजूंनी 2 नॅरेटिव्ह दाखवले गेलेले आहेत. एकीकडे खाण महापौर होऊ शकतो, दुसरीकडे अदानींच्या ताब्यात मुंबई जातीये. साहजिक आहे की कुठल्याही गोष्टीची भीती दाखवणं हे म्हणजे राजकारण्यांचं एक इलेक्शन मॅनेजमेंट असतं. भीती सायकोलॉजिकल एक मोठा फॅक्टर असतो की ज्याच्यामुळं तुम्हाला इतरांना प्रभावित करता येतं. पण मतदार याच्यातलं कुठलं नॅरेटिव्ह स्वीकारतायत हे आपल्याला आता मला वाटतं उद्या परवा निकालामध्ये कळेल. एक्झॅक्टली. खूप धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिलात त्याच्याबद्दल आणि आपण निकालानंतर पुन्हा एकदा नक्की कनेक्ट होऊयात त्याच्या पुढच्या विश्लेषणासाठी. खूप धन्यवाद. थँक्यू. आणि मुंबई महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष आहे, अगदी ऑस्ट्रेलियामधून लक्ष आहे असं देखील आपण म्हणू शकतो. पण तुला फरक जाणवत असेल कदाचित, तोही तू आपल्या प्रेक्षकांना सांगायला पाहिजे की तिथल्या म्युन्सिपालिटीज कसं काम करतात आणि इथं काय चालू आहे. वेगळा व्हिडिओ खरंच केला पाहिजे. कारण मागच्याच वर्षी इकडच्या म्युनिसिपल इलेक्शन्स झाल्या पण त्याचा एकही पोस्टर इथे कुठे दिसलं नाही. तर ते म्हणजे असं वाव, किती नशीबवान आहेत. म्हणजे इथं आमच्या इथं बाहेर लागलेले पोस्टर 24 तास आणि म्हणजे 12 महिने चालू असतात तिथं. नाही, खरंय. म्हणजे रस्ते, पाणी, वीज हे सोडून आपल्याकडं म्हणजे निवडणुका आपण ह्याच्या पलीकडे कधी नेणार आहोत हा प्रश्न आहे. थँक्यू. आपण एक मोठा एंटरटेनमेंट शो नाही ना क्रिएट करत होत आणि त्यातनं जनतेचं आणि पुढच्या पिढींचं नुकसान नाही ना करत होत. हे फार गांभीर्यानं आता राजकारण्याने विचार करण्याची वेळ आहे आणि ही निवडणूक ती संधी कदाचित देईल. खूप धन्यवाद सर परत एकदा. थँक्यू.